हाँ कैमरा है अपने पास। क्या है बहुत कूदा नहीं है। डैश कैम है। मित्रांनो, व्हिडिओ पाहिलात कसा तो स्कॅमर जो आहे तो लगेच गाडी समोर येऊन झोपला. त्या गाडीवाल्यांनी लेफ्ट मारला म्हणून तो वाचला नाही. तो जो बायकरवाला बडबडत होता, त्याला बोलत होता, तो देखील त्या स्कॅमर सोबत जो आहे तो मिळालेला असतो. मग अशा वेळेला काय होतं, जर समोर एखादी व्यक्ती झोपली आणि त्याला आपली गाडी टच झाली का मग हे बाईकवाले वगैरे येऊन जे ते आपल्यावरती प्रेशर टाकतात, मग आपल्याकडनं पैसे काढतात. हे सगळे जे आहेत ते मिळालेले असतात. त्यामुळेच आजकालच्या सिच्युएशन मध्ये जे ते गाडीमध्ये डॅशकॅम असणं गरजेचं आहे. कोण रिक्षावाले देखील असे सेम स्कॅम करतात. मुद्दाम आपल्या गाडीला जे ते येऊन असे टच मारतील, किंवा मुद्दाम कारवाले देखील, बायकर्स लोक देखील मुद्दाम येऊन जे ते आपल्या गाडीवरती जे ते टच मारतात किंवा मुद्दाम ब्रेक मारतात, जेणेकरून आपली गाडी त्यांना हिट होईल. ट्रॅफिक पोलीस लोक देखील कधी कधी आपली काही चुकी नसते आणि तरी देखील सांगतात सिग्नल तोडला, रॉंग वेनी आला, लेन चेंज केली सडनली, तर अशा वेळेला आपल्या गाडीमध्ये डॅशकॅम असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कोणताही डॅशकॅम तुमच्या गाडीमध्ये लावू शकता. डॅशकॅम लावण्यासाठी कुठलीही प्रकारची वायरिंग वगैरे करावी लागत नाही. आपल्या USB पोर्ट मध्ये फक्त वायर घुसवावी लागते, जसं आपण आपला मोबाईल चार्ज करतो तसं. तुम्हाला जर जीपीएस वाला आणि चांगल्या क्वालिटीचा डॅशकॅम हवा असेल तर हा आपला इंडियन मेड प्रोडक्ट आहे. इंडियामध्ये हा बनला जातो आणि पुण्यामध्ये ह्याचं मेन ऑफिस आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग देखील पुण्यामध्येच होते. ह्याची डिस्काउंट वाली लिंक हवी असेल तर तुम्ही मला जे आहे ते DM मेसेज जे आहे ते करू शकता. कमेंटमध्ये नका विचारू, मेसेज करा, त्याची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल.